अख्ख्या जगाला एकाच वेळी घरी बसवणाऱ्या कोरोनानं आता पुन्हा डोकं वर काढलंय। 3 वर्ष झाली आहेत तरी हा व्हायरस आपली पाठ काही सोडत नाहीये असं पुन्हा चित्र दिसतंय। याला कारण ठरलंय कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1। विशेष म्हणजे आतापर्यंत JN1 सब व्हेरियंटची 26 प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत। त्यामुळे देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे। या 26 प्रकरणांपैकी गोवा, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र यासारख्या राज्यांचा समावेश आहे। या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये सापडलेत। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले। तर महाराष्ट्रातही काही भागात JN1 चे रुग्ण आढळत आहेत। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर सांगली यासारख्या भागात या व्हेरियंटचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 50हून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली। राज्यभरातल्या आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावं। रुग्णालयांमध्ये क्वारंटाईन आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। त्याचबरोबर नागरिकांनाही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय। पाहूयात। आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली। यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात। औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे। आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात। मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील। परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात। हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतोय, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे। दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करा। त्याचबरोबर स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या।